नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती या समितीचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन. माहे एप्रिल 2026 करता सभा क्रमांक 11 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या शैक्षणिक वर्षातील शेवटची सभा या सभेचं लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. या शाळा व्यवस्थापन समितीची PDF किंवा वर्ड फाईल आपणास जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही मिळवू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी ज्या तारखेला आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. अध्यक्ष जे आहे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे त्यांचं या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. शाळा व्यवस्थापन समिती यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 11वी सभा आणि पहिला विषय आहे, सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय आहे या ठिकाणी वार्षिक परीक्षेचे नियोजनाबाबत चर्चा. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. 11वी सभा आणि 2 नंबरचा विषय आहे, शाळेत वार्षिक परीक्षेचे म्हणजेच पॅट 2026 नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत परीक्षेची रूपरेषा व वेळापत्रक शासन परिपत्रकानुसार जाहीर करण्यात आलेले आहे. या शासन परिपत्रकाचे वाचन देखील आजच्या बैठकीत करण्यात आले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती योग्य प्रकारे मूल्यांकन करण्यासाठी परीक्षेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका स्टार प्रकल्प अंतर्गत शासन पुरवणार आहे याची देखील कल्पना पालकांना देण्यात आली व इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार करताना अभ्यासक्रमानुसार आणि गुणवत्तापूर्ण प्रश्नांचा समावेश करण्याचे ठरवण्यात आले. परीक्षा पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शिक्षकांना योग्य जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. तसेच उत्तरपत्रिकांचे वेळेत मूल्यमापन करून निकाल लवकर जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करून पुढील शैक्षणिक नियोजन करण्यावरही भर देण्यात आला. या बैठकीत सर्व शिक्षकांनी आपले मत मांडले आणि नियोजन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रम शिस्तबद्ध आणि सकारात्मक वातावरणात पार पडला. हा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, नवीन शैक्षणिक वर्षासाठी सविस्तर शैक्षणिक नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सविस्तर शैक्षणिक नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. शाळेतील अभ्यासक्रम प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी वार्षिक, मासिक व दैनिक नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी नवीन अध्यापन पद्धतीचा अवलंब करण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक तसेच सहशालेय उपक्रमांचे योग्य नियोजन करण्याचे ठरवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे नियमित मूल्यमापन करण्यावरही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अध्यापन करावे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करावे असे ठरवण्यात आले. शाळेतील सर्व घटकांचा सहकार्याने हे नियोजन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीत सर्व सदस्यांनी आपले विचार मांडले. शेवटी सविस्तर शैक्षणिक नियोजन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे विषय क्रमांक 4, विद्यार्थी प्रवेश वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे ठरवण्यात आले. 4 नंबरचा विषय आहे, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी प्रवेश वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेचा उद्देश शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा प्रवेश सुनिश्चित करणे हा होता. बैठकीत प्रवेश कमी होण्याची कारणे समजावून घेण्यासाठी चर्चा करण्यात आली.
पालकांशी संवाद साधून शाळेतील सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची माहिती देण्याचे ठरवण्यात आले. तसेच घरोघरी भेट देऊन जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळेच्या शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती पत्रके तयार करून ती पालकांपर्यंत पोहोचवण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात आला. शिक्षकांनी प्रवेश मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे मान्य केले. शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य घेऊन ही मोहीम अधिक प्रभावी करण्याचे ठरवण्यात आले. या विशेष मोहिमेमुळे विद्यार्थी प्रवेशात वाढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5. शाळेच्या पायाभूत सुविधांची दुरुस्ती व सुधारणा करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. शाळेच्या पायाभूत सुविधांची दुरुस्ती व सुधारणा करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शाळेतील विविध सुविधांचा आढावा घेण्यात आला. शाळेतील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज व फर्निचर यांची स्थिती तपासण्यात आली. काही ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांना सुरक्षित व सोयीस्कर वातावरण मिळावे यासाठी तातडीने उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. दुरुस्ती व सुधारणा कामाची प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्याचे ठरवण्यात आले. शिक्षक व कर्मचारीही यांनीही या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या उपक्रमामुळे शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये निश्चितच सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा शेवटचा विषय आहे ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य आहे, त्यांचा अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे एप्रिल 2026 करता सभा क्रमांक 11 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.